नमस्कार. शाळा, ऑफिस किंवा मग तुम्ही बिझी असाल तर फराळाचे पदार्थ करायला फार लवकर सुरुवात करता येत नाही आणि ऐन वेळेवर मग खूप धावपळ होते. तर तसं होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये पूर्वतयारी कशी करायची, नियोजन कसं करायचं ते सांगितलं आहे. म्हणजे तुमची धावपळ होणार नाही. एका दिवशी तुम्ही 1 ते 2 पदार्थ आरामात करू शकता, थकवाही येणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या आवडीनिवडीप्रमाणे फराळाच्या पदार्थांची एक लिस्ट करायची आणि ह्या लिस्टप्रमाणे किती सामान घरात शिल्लक आहे, किती आणावं लागेल याचा एक अंदाज घ्यायचा. त्यानुसार सामानाची एक यादी करायची. त्या यादीप्रमाणे सगळं सामान मागवून घ्यायचं. सामान आल्यानंतर ते तसंच डब्यामध्ये भरून ठेवायचं नाही. लगेचच ते निवडून, पाखडून, चाळून, व्यवस्थित साफ करून मगच डब्यामध्ये भरून ठेवायचं. आता जर चिवडा करणार असाल तर चुरमुऱ्यांना असं व्यवस्थित चाळून घ्यायचं, कारण चुरमुऱ्यामध्ये बराच कचरा असतो, पांढरी पिठी असते, धूळ असते. त्यामुळे नेहमी चुरमुऱ्यांना चाळून घ्यावं. चाळल्यानंतर शक्य असेल तर उन्हामध्ये वाळवून घ्या. ऊन दाखवलं की मग चुरमुऱ्यांचा चिवडा अजूनच छान कुरकुरीत होतो. त्यासोबतच पातळ पोहे असतील तर ते सुद्धा व्यवस्थित चाळून घ्या, कारण यामध्येही बरीच धूळ असते, कचरा असतो. आणि मग उन्हामध्ये शक्य असेल तर उन्हामध्ये 1 ते 2 दिवस वाळत ठेवा. म्हणजे मग हे जे पोहे आहेत ते छान कुरकुरीत होतात. चिवडा करताना जास्त वेळ भाजावा लागत नाही, त्यामुळे मग पोहे तुटतसुद्धा नाहीत. तर आता असं व्यवस्थित चाळून ऊन दाखवून झाल्यानंतर हे पातळ पोहे आणि चुरमुरे परत त्याच पॅकिंगच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवू शकता किंवा घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे हे परत मऊ पडणार नाहीत. त्यासोबतच चिवड्यासाठी लागणारे शेंगदाणे आणि डाळवं हे सुद्धा व्यवस्थित निवडून ऊन दाखवून मगच ठेवायचं. बाकीचे शेंगदाणे तुम्ही भाजून मग डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता यासोबतच तुम्ही खोबऱ्याचे कापही करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुमची अर्धी तयारी झाली. फोडणी करताना फक्त कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि काही मसाले घेतले की तुमचे दोन्ही चिवडे एकाच दिवशी करू शकता, कारण त्यासाठी लागणारी भांडी पण सेमच असतात, त्यामुळे जास्त पसाराही होत नाही. आता यासोबतच हरभरा डाळसुद्धा व्यवस्थित निवडून ऊन दाखवून ठेवायची, म्हणजे लाडूसाठी डाळ भाजताना जास्त वेळ लागत नाही, खमंग डाळ भाजली जाते. आता यासोबतच जर सुकं खोबरं असेल तर तेही किसून ठेवायचं. किसून ठेवलं की मग ते खराब होत नाही आणि रव्याचे लाडू करताना किंवा करंजीचं सारण करताना मग ते लगेचच वापरता येतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा. तर रवा कोणताही असो, जाड किंवा बारीक, तो कधीही आणल्याबरोबर तसाच डब्यामध्ये भरून ठेवायचा नाही. व्यवस्थित चाळून घ्यायचा. एकतर व्यवस्थित भाजून ठेवा किंवा मग हलकासा गरम करून ठेवायचा. भाजलेला रवा असेल तर तो उपम्यासाठी, शिऱ्यासाठी फार उपयोगी येतो. तुमचा वेळ बराच वाचतो. पण आता हा रवा मी लाडूसाठी आणि करंजीसाठी वापरणार आहे, त्यामुळे तो हलकासा गरम करून घेतला आहे. आता रवा भाजल्यानंतर तो परत व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवायचा. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेलची पावडर करणे. वेलची पावडर 2 प्रकारे करता येते. त्यासाठी वेलची हलकीशी गरम करून घ्यायची, खूप जास्त भाजायचं नाही, हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये अशी थोडीशी कुटून घ्यायची. कुटून घेतल्यामुळे वेलचीचे साल काढणं सोपं जातं आणि त्यानंतर साल काढून झाल्यानंतर हे जे वेलचीचे दाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1 चमचा साखरेसोबत व्यवस्थित वाटून घ्यायचे. मिक्सरचं भांडं आदल्या दिवशी थोडं जास्त साफ करायचं, म्हणजे जर त्याला कशाचा दुसरा वास असेल तर तो निघून जाईल आणि छान अशी वेलची पावडर तयार होईल. आता दुसरा प्रकार म्हणजे वेलचीचं साल न काढता अख्खीच वेलची तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता, पण त्या केसमध्ये मिक्सरचं भांडं हे चांगलं असायला हवं, म्हणजे त्याच्या ब्लेड अगदी शार्प असायला हव्या, म्हणजे छान अशी बारीक अशी पावडर तयार होईल. आणि ही जी वेलचीची साल आहे ती टाकून न देता चहा पावडरच्या डब्यामध्ये ठेवायची. चहामध्ये ती वापरता येते, त्यामुळे चहाला छान स्वाद येतो. वेगळी अशी वेलची कुटून घालावी लागत नाही. आणि अशी ही पावडर केल्यानंतर ही एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या छोट्याशा डबीमध्ये, घट्ट झाकणाच्या डबीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे तिचा स्वाद व्यवस्थित राहतो आणि ही वेलची पावडर बऱ्याच काळ, म्हणजे अगदी वर्षभरसुद्धा व्यवस्थित टिकते. त्यानंतर लगेचच त्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घ्यायची, म्हणजे आपल्याला वेलचीच्या स्वादाची पिठी साखर मिळते. ही पिठी साखर तुम्ही लाडूसाठी, करंजीसाठी, शंकरपाळीसाठी, हव्या त्या गोष्टीसाठी वापरू शकता. आता इथं आपली पिठी साखरसुद्धा तयार आहे. आता यासोबतच मैदा चाळून ठेवणे, ड्रायफ्रूट्सचे काप करणे, अनारसाचं पीठ करून ठेवणे आणि भाजणीची चकली करणार असाल तर त्यासाठी लागणारी भाजणी तयार करणे, अशी तयारी करून ठेवू शकता. बिना भाजणीची चकली कशी करायची ते बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता.
तर अशी रोज थोडी थोडी तयारी करून ठेवली तर एकाच दिवशी फार धावपळ होत नाही, थकवा येत नाही आणि सुट्ट्या लागल्यानंतर फराळाचे पदार्थ करताना एका दिवशी तुम्ही 2 पदार्थ तरी आरामात करू शकता. आणि गोड पदार्थ करण्यासाठी लागणारं तूप तुम्ही घरीच करत असाल तर 8 दिवस आधीच करून ठेवा, म्हणजे ऐन वेळेवर फार पसारा होणार नाही तर मग बाजारातून आणून ठेवू शकता. आणि जर अशी पूर्वतयारी केली तर फराळ करायला उत्साहही वाढतो, वेळ लागत नाही आणि थकवाही येत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. स्वादविश्व चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.